तर सामन्याला मात्र सुरुवात करायची आहे नक्कीच. पहिला सामना आहे दोन्ही संघाचा, त्यामुळे नक्कीच या स्पर्धेच्या नियमानुसार 5 षटकांचा सामना असेल. दुसऱ्या फेरीचे सामने मात्र 4 षटकांचे असतील याचीही नोंद घ्यायची आहे. खेळायला होते सुरुवात. देवेन गोलंदाजीसाठी यावेळी मात्र पहिल्या चेंडूवर राजांचा एक तडाखा पाहायला मिळतोय. स्क्वेअर कटचा फटका आणि तिथे येतोय चौकार. तर कारणीभूत ठरले. खूप चांगल्या पद्धतीने मात्र त्यांनी चेंडू गॅदर केला आणि यष्ट्यांवर हिट केला. राजांसारखा एक मोठा गडी मात्र स्वस्तात बाद होतोय. त्याची जागा घेण्यासाठी मात्र रमजान भांडूप ठाणे पद्धतीचं क्रिकेट खूप चांगल्या पद्धतीने याही फलंदाजाने हाताळलंय. टॅप पद्धतीचं क्रिकेट त्या परिसरात मोठ्या प्रमाणात खेळलं जातं आणि रमजान एक दर्जेदार खेळाडू आहे, याबाबत काही शंका नाही आहे. परंतु एक नवं चॅलेंज असेल. पहिले 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 धावा धावफलकर आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर आलेली राजांची विकेट. कमबॅक केले देवेनने. चौथा चेंडू असेल. या मात्र आखूड टप्प्याचा चेंडू तिथे पाहावा लागेल. चान्स घेतलाय. एक क्विक ऍक्शन मध्ये केलेला हा थ्रो, परंतु तितकीच चांगली रनिंग आपल्याला पाहायला मिळते. एक धाव रोखू शकलेले नाहीयेत. 6 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. सौरभ हे देखील खूप उत्कृष्ट बॅटर आहेत, पाहावं लागेल. त्यांच्याकडे विशेष लक्ष असेल. या दरम्यान मात्र फ्लिक करायचा होता. टर्न आणि बाउन्सने बीट केले फलंदाजाला. काही काळाकरता रोहन चिल्लेच्याही हातात चेंडू आलेला नाहीये. इतका अव्वल दर्जाचा हा चेंडू फेक पाहायला मिळाले गोलंदाज देवेन यासकडून. वेल बॉल, जबरदस्त गोलंदाजी. यावेळी मात्र बॅकफुटवर ढकलण्याचा प्रयत्न केला गेला. अतिरिक्त वळण आणि येथे अतिरिक्त धाव. तर 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 7 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता जसं जसं संध्याकाळी होईल नक्कीच प्रेक्षकांनी हे मैदान जे आहे ते भरून जाईल. बॉक्स क्रिकेटचे चाहते
नक्कीच उत्सुक असतील ही स्पर्धा पाहण्यासाठी. या दरम्यान मात्र कमकुवत स्ट्रोक तिथे पाहायला मिळाला, परंतु कमकुवत थ्रो देखील तिथे आला होता. तर मोहम्मद अझरुद्दीन स्टाईलने थ्रो करण्याचा प्रयत्न. एक धाव. षटकाची होती समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सत्तेवने कामोठे ब संघ एक गडी बाद 8 या धावसंख्येवर. नक्कीच माहीम म्हटलं की तुम्हाला बँडस्टँड जवळ दिसेल, बँड्रा वर्ली सीलिंग, माहीमचा किल्ला, त्याचबरोबरीने माहीमचा हलवा तुम्हाला नक्कीच चाखावयास मिळेल. तुम्ही समुद्रकिनारी गेला तर माहीमच्या मच्छीमाराकडून जे फूड स्टॉल आहेत, सी फूड स्टॉल आहेत, त्याचाही आनंद घेता येऊ शकेल. संध्याकाळच्या सत्रामध्ये जर कोणी माशाचे खवय्ये असतील तर नक्कीच एकदा व्हिजिट द्या. माहीम म्हटलं की मुंबईमध्ये सर्वाधिक मोठ्या प्रमाणात होळी उत्सव कुठे साजरा केला जातो तर ते माहीममध्ये. नक्कीच येणाऱ्या होळी उत्सवाकरता एकदा कधीतरी व्हिजिट द्या. तुम्हाला माहीमची होळी कशा पद्धतीने साजरी केली जाते तेही पाहायला मिळेल. तुर्तास माहीमचं दर्जेदार क्रिकेट अनुभवायचं असेल तर तुम्हाला नक्कीच व्हिजिट द्यावी लागेल स्वामी विवेकानंद मैदानाकडे, वळूयात मैदानाकडे. दुसरा षटक आहे, सुरेखाचा फटका फ्लिक केला आहे, तिथे क्षेत्ररक्षक सज्ज होते, त्यामुळे एकच धाव मिळेल. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 9 ऑन दी बोर्ड. साईपाल आलेत गोलंदाजीसाठी. ते कालच्या दिवसाचा जर उल्लेख केला तर नक्कीच जॉर्ज 11 स्टेशन वाईज गटामधून मात्र अंतिम फेरीसाठी मात्र पात्र झाला आहे. त्यामध्ये रोहन चिल्ले, त्यानंतर गांगुलीचा उल्लेख केला जाईल, साईपाल देखील होता. त्यामुळे या मैदानाचा तर अनुभव त्यांनी काल घेतला आहे. आज व्यावसायिक गटाचं चॅलेंज त्यांना पार पाडावं लागणार आहे. तर हाही संघ फायनलमध्ये आला तर तोही एक इतिहास असेल. दुसरा चेंडू जबरदस्त चेंडूच्या हाताळाने एक चांगला फ्लाईट आणि टर्न, म्हणजे साईडम पद्धतीच्या चेंडूमध्ये हा एक उत्कृष्ट चेंडू गणला जातो. त्यामध्ये जर तुमच्या हातामध्ये स्पीड असेल तर नक्कीच फलंदाजाला एक धाव घेण्यावाचून काही पर्याय नसेल. येथे एक धाव. धावसंख्येचा धावफलक जर पाहिली 10 अशा धावसंख्येवर पाहायला मिळते. प्रथम फलंदाजी करीत असताना सौरभने स्ट्रोकसाठी जागा बनवली आहे. गांगुली तिथे होते बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेला. चांगलं क्षेत्रक्षण. सौरभ मात्र चांगली फलंदाजी जरूर करतायत, परंतु स्ट्रोकमध्ये जी पॉवर असायला पाहिजे ती जनरेट करत नाही आहेत. गॅपमध्ये ढकलणं फार गरजेचं असेल, परंतु कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. हात मोकळे करण्याची संधी आतापर्यंत दिलेली नाही आहे. पहिल्या 3 चेंडूवर 3 धावा. यानंतर मात्र रमजानचा सुरेखाचा फटका. चेंडूने शेवटच्या क्षणी वळण घेतलं. येथे एक धाव रमजानच्या बॅटमधून. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असेल. आज अरविंद तांडेल हे देखील इन ॲक्शनमध्ये असेल. 20-25 वर्षाचा अनुभव त्यांच्याही पाठीशी असेल. स्क्वेअर लेगच्या दिशेला त्यांनाही आपण पाहू शकता. एक माजी लेजंड खेळाडू. दरम्यान इथे मात्र चकवा दिलाय. पिचिंग मात्र स्टंपच्या बऱ्याच तर सौरभची जागा घेण्यासाठी मात्र कुणाल दाखल झाले आहेत. कुणाल देखील दर्जेदार फलंदाज आहेत, परंतु आज कामगिरी करावी लागणार आहे त्यांना देखील. डिंगडॉंग जॉर्ज 11 संघाचे गोलंदाज पूर्णपणे हवेहून बसलेत. साईपाल इथे मात्र चेक करीत असताना खूप अचूक टप्प्यावर 5 चेंडू त्याने खरं तर हाताळले आहेत. आणि असे 4 गोलंदाज जर तुमच्या संघामध्ये असतील तर नक्कीच तुमचा संघ एक प्लस पॉइंट नशी स्पर्धेत दाखल होतो. या दरम्यान मात्र चेंडू हवेत आहे. करण पाटील कडून इथे मात्र जबरदस्त झेल. कोणती घाई कडून केलेली नाहीये आणि खूप चांगले हात चेंडूच्या खाली आलेत.
मनीष दाखल झालेत. आपण याआधीच्या काही सेकंदापूर्वी तारपण नृत्य सॉन्ग पाहिलं. नक्कीच यंदाचा पद्मश्री पुरस्कार देखील धाकल्या धोंडल्या या बुजुर्ग व्यक्तीला मिळाला, ज्यांच्यामुळे तारपण नृत्य जे आहेत ते संपूर्ण देशबाहेर पोचलं गेलं. त्यामुळे भारत सरकारने त्यांचा पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला गेला. एक आदिवासी समाजातील गेली 50 वर्ष त्यांनी तारपा नृत्याची सेवा केली, त्याचाही गौरव, त्याची आठवण मात्र या सॉन्गद्वारे आपल्याला नक्कीच त्याची दखल भारत सरकारने घेतलेली आहे. आज संडे सुपर संडे आहे. नक्कीच आता थोड्या क्षणात इंडिया वर्सेस पाकिस्तान वुमन क्रिकेट त्यालाही सुरुवात होणार आहे आणि संध्याकाळच्या सत्रात इंडिया वर्सेस पाकिस्तानचा T20 विश्वचषकातील साखळी सामन्यातील पहिला सामना असेल पाकिस्तान बरोबर. त्याही सामन्याची उत्सुकता आकाश आलेत. बॉलिंग मार्कवर रमजान असेल स्ट्राईक एंडला. बाराशे धावसंख्या. रमजानने फुटवर्क चांगला केला, परंतु तिथे साईपाल होते. क्विक थ्रो आणि त्या थ्रोचा परिणाम रमजानला मात्र विकेट सोडावी लागेल. एक महत्वपूर्ण गडी मात्र इथे बाद होतोय. काय जबरदस्त फिल्डिंग. फिल्डिंगपेक्षा मला वाटतं तो जो थ्रो होता ना तो जबरदस्त होता आणि एका थ्रोने मात्र महत्वपूर्ण विकेट्स. अजून एक जॉर्ज डिंगडॉंग 11 संघाच्या खात्यामध्ये जमा होईल. खूप प्रभावी केलाय. फलंदाजीसाठी मात्र प्रथमेश आलेत. आपल्याच विभागातील स्थानिक आणि याच मैदानाचा त्याला देखील लहानाचा मोठा तो याच मैदानावर झालेला आहे. त्यामुळे एक त्याच्यासाठी एक चॅलेंज असेल. आकाचा पुढचा चेंडू, काय जबरदस्त फटका हाताळला आहे. ते सुरेख असा ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळतो. 4 यावेळी मात्र सन्मान दिला. ही सेन्सिबल क्रिकेट आहे. म्हणजे चांगल्या चेंडूला मान देणं आणि खराब चेंडूचा समाचार घेणं हेच खरं क्रिकेट आहे. आणि प्रथमेशने मात्र धावफलक हलतं ठेवण्याचं काम पहिल्या 2 चेंडूवर पाहायला मिळते. 18 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. प्रथमेशलाही ठाऊक आहे विकेटचं महत्त्व, कारण 40 ते 45 धावांपर्यंत धावसंख्या पोहोचवणं फार गरजेचं आहे. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर जॉर्ज डिंगडॉंगा संघ खूप चांगले फलंदाज त्याही संघात असतील. चौथा चेंडू यावेळी मात्र वेगाने बीट केलाय, पाहावं लागेल. पंच मात्र वाईट घोषित करतायत ऑफस्टिकच्या बाहेर. मनीष सुद्धा काही काळ बीट झाले होते. स्ट्रोकसाठी जागा बनवण्याच्या प्रयत्नात फुटवर्कचा त्याने वापर केला होता, परंतु ऑफस्टिकच्या खूपच बाहेर चेंडू. येथे अतिरिक्त धाव.
इथे मात्र पुन्हा एकदा फुटवर्कचा वापर केला, थोडीशी मिसफील्ड, परंतु चांगलं बॅकअप तिथे प्रथमेश थोडेसे गाफील राहिले होते, परंतु तदनंतर मात्र खूप वेगाने पुढे सरकले. एक धाव मात्र पूर्ण केली गेली आहे. या एक धावसंख्येने धावसंख्या जर पाहिली 20 या धावसंख्येवर शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील या षटकातील. म्हणजे डिंगडॉंग जॉर्ज 11 संघ खूप चांगली संघ बांधणी दिसते आहे. रोहन चिल्ले, गांगुली, त्याचबरोबरीने अरविंद तांडेल खूप वर्षाने या संघात पुन्हा एकदा दाखल झालेत. करण पाटीलला कोण विसरेल. असंख्य चाहता वर्ग त्याची फलंदाजी पाहण्याकरता उत्सुक असतील. पाचवा चेंडू आकाशाचा प्रथमेश करिता. इथे मात्र आधीच ठरवून खेळलेला फटका अंगाशी येतोय आणि एका सॉफ्ट डिसमिस आहे. संख्या आपल्याला पाहायला मिळते. या षटकातील एक चेंडू अद्याप बाकी असेल. म्हणजे फलंदाज जेव्हा आधीच ठरवून स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतो ना, तेव्हा अशी गफलत होते. त्याने जर ऑफ ड्राईव्ह खेळला असता तर जास्त प्रॉपर टायमिंग मिळालं असतं, परंतु तो एक मोठा गॅप होता, तेही विसरून चालणार नाही. आणि क्रिकेटमध्ये टायमिंग नसेल तर नक्कीच तुम्ही संकटात सापडू शकता. तेच घडलं मागच्या चेंडूवर. मानस आलेत अजून एक स्थानिक खेळाडू, याच विभागाला बिलॉंग्स करणारे खेळाडू. या दरम्यान सुरेख असा ड्राईव्ह तिथे पाहायला मिळतोय, परंतु फेकी चुकीची येते. एक धाव परिपूर्ण केली जाते. 3 षटकांची होते समाप्ती आणि सत्यमेने कामोठे ब संघ जाऊन पोहोचतोय 21 या धावसंख्येवर 4 गड्यांच्या मोबदल्यात. टप्पा हाताळला, परंतु निमाला बगल देणारा चेंडू होता, त्यामुळे नक्कीच पंच दंडित करतायत. साईड आमच्या वरून नक्कीच हात गेला आहे, त्यामुळे पंचांनी ते बरोबर हेरलंय. नक्कीच या चेंडूवर अतिरिक्त चेंडू हाताळावा लागणार आहे. 21 अशी धावसंख्या. नक्की साईडम पद्धतीची जरी स्पर्धा असली तरी सुद्धा काही विशेष नियम आहेत. साईड आमच्या वरून जर हात गेला तर नक्कीच पंच तुम्हाला दंडित करू शकतात. तर इथे मात्र गोलंदाजाला काळजी घ्यावी लागेल. दर्जेदार गोलंदाज निखिल देखील आहे, पाहावं लागेल. 22 अशी धावसंख्या धावफलकर आपल्याला पाहायला मिळते. खूप सुरेख अशी सुरुवात आपण पाहू शकता डिंगडॉंग जॉर्ज 11 संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा खेळायला होते सुरुवात. स्क्वेअर कटचा हा फटका, तिथे मात्र गांगुलीचे शर्तीचे प्रयत्न झालेत.
काय जबरदस्त एफर्ट्स दिले आहेत. नक्कीच टाळ्या व्हायला काही हरकत नाही आहेत आणि प्रत्येक खेळाडूची दाद या त्याच्या चांगल्या एफर्ट्स करता आपल्याला पाहायला मिळाली. नक्कीच 3 धावा वाचवल्यात आपल्या संघाकरता. हे छोटे छोटे जे एफर्ट्स आहेत ना ते तुमच्या संघामध्ये जान आणतात आणि नक्कीच खूप चांगला प्रयत्न त्याच्याकडूनही झाला. या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गांगुली कधीच चांगल्या क्षेत्ररक्षणाकरता ओळखला गेलेला नाही आहे, परंतु आपल्या मैदानातील गांगुली सुनील विश्वकर्मा इथे मात्र पूर्णपणे झोकून देताना स्वतःला. क्रिकेटमधील महत्त्वाचा दुवा म्हणजे क्षेत्ररक्षण. 1992 साली साऊथ आफ्रिका 20 वर्षाच्या ICCच्या बंदीनंतर जेव्हा दाखल झाला, त्यांनी क्रिकेट विश्वात काय आणलं तर क्षेत्ररक्षण आणलं, फिल्डिंगचा दर्जा आणला. तुमच्या संघामध्ये फिल्डिंगचा चांगला दर्जा असेल तर नक्कीच तुमचा संघ एक चांगला संघ म्हणून ओळखला जातो. या दरम्यान थोडासा वेग कमी केलेला हा चेंडू, परंतु खूप चांगल्या पद्धतीने तो थ्रो देखील केला अरविंदने, परंतु अधिक उंचीवर. एक धाव मात्र रोखू शकलेले नाही आहेत. 24 अशी धावसंख्या, चौथं षटक मार्गस्थ आहे. माणस तांडेल ऑन स्ट्राईक, येथीलच स्थानिक लोकल बॉय म्हणजे RM रेम्बो, रॉयल मुकेश चेंबूर यासारख्या संघामधून खूप दर्जेदार खेळ त्यानेही केला आहे. आज मात्र सत्ताविनायक कामोठे ब संघातून. यामुळे आता सुरेख कसा कव्हर ड्राईव्ह, क्रिकेटमधील सौंदर्य आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक प्रेक्षक आणि प्रॉपर गॅपमध्ये मारलाय, प्रॉपर टायमिंग. म्हणजे क्रिकेटमधील कॉपी बुक पद्धतीचा हा कव्हर ड्राईव्ह जबरदस्त. 4 धावा इथे मात्र दोन्ही हातांनी वसूल केल्या आहेत. इथे मात्र पुन्हाच्या एकदा दिशा मात्र वेगळी होती. डायरेक्ट हिट कदाचित संधी निर्माण केली गेली असती, परंतु यष्ट्यांना कोणताही संपर्क झालेला नाही आहे चेंडूचा, त्यामुळे एक धाव इथे परिपूर्ण केली जाईल. 29 ऑन दी बोर्ड. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील गोलंदाज निखिल याचकडून. आज आपण या स्पर्धेसाठी जर पाहिलं तर संपूर्ण मुंबई आणि मुंबईच्या बाहेरून देखील संघ दाखल झाले आहेत. म्हणजे कल्याण, डोंबिवली, त्याचबरोबरीने चेंबूर, घाटकोपर, जे विविध स्थानकामधून मात्र ही स्पर्धा खेळण्यासाठी दाखल झाल्यात. मनीषने फुटवर्कचा वापर केला, मिस टायमिंग स्ट्रोक. राहुल सुरवाडे तिथे होते. लॅबो म्हणजे बॉक्स क्रिकेटचा स्माइली बॉय अशी त्याची ओळख आहे. जबरदस्त एफर्ट्स त्याच्याकडून पाहायला मिळाले. एक धाव. शेवटचा चेंडू असेल. आता मात्र मानसची बॅट इथे बोलू लागलेली आहे, पाहावं लागेल. धावसंख्येचा धावफलक जर पाहिला 30 धावा ऑन दी बोर्ड. शेवटचा चेंडू असेल चौथ्या षटकातील. इथे मात्र वेग कमी करण्याचा प्रयत्न, चेंडूला फ्लाईट देण्याचा प्रयत्न, परंतु लेंथ आणि लाईन थोडीशी चुकीची होती. एक धाव. 31 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. यावेळी मात्र अवे फ्रॉम द बॉडी हातभर चेंडू वळवलाय, गतीने बीट केलाय, टर्नने बीट केलाय. पंचांचा इशारा मात्र वाईड येतोय. रेफर सुचवलंय गोलंदाजी करणारा संघ
फलंदाजीसाठी मात्र साईपाल दाखल होत आहेत अंतिम षटक हाताळण्यासाठी. इथे मात्र मनीषकडून आडव्या बॅटच्या सहाय्याने खेळण्याचा प्रयत्न थोडेसे गाफील राहिले आणि धावचीत घेण्याची ती खरं तर तिथे संधी होती, परंतु तिथे चूक होते. मनीष थोडेसे मिसबॅलन्स झाले, परंतु धाव घेण्याचा प्रयत्न, ती झुंज मैदानाच्या आतमध्ये दिसून आली. पहिल्याच चेंडूवर एक धाव पाहायला मिळते. 33 धावा ऑन दी बोर्ड. धावा तर खूप चांगल्या पद्धतीने रचल्या गेल्या आहेत. हे षटक जर 9-10 धावांचं आलं तर नक्कीच एक खूप चांगलं टोटल असेल डिंगडॉंग जॉर्ज 11 संघासमोर. हर्षला झाले स्ट्राईक एंडला. पाहावं लागेल नव्याने आलेले फलंदाज त्यांच्यासमोर एक वेगळं चॅलेंज असेल जे कालचा दिवस मला वाटतं ह्याही गोलंदाजाने गाजवलाय स्टेशन निहाय क्रिकेट खेळत असताना. या दरम्यान मात्र पूर्णतः बीट केलंय फलंदाजाला. येतोय अजून एक डॉट चेंडू. साईपाल इथे मात्र प्रभावी कामगिरी करतोय. या मातीच्या खेळपट्टीवर साईपालने काय गोलंदाजी केलाय. अचूक टप्पा, योग्य वळण आणि खूप चांगला वेगही दिसतोय, त्यामुळे नक्कीच फलंदाजासाठी एक परीक्षा असेल. शेवटच्या षटकातील 4 चेंडू शिल्लक असतील. इथे मात्र ड्राईव्ह केलेला आहे. पाहावं लागेल नक्कीच फलंदाज धावचीत असेल, परंतु कौतुक करावं लागेल निखिल. षटक असेल. चेंडू मिडल करणं फार गरजेचं आहे. मनीषकडून ते होत नाहीये. दर्जेदार फलंदाज तो देखील आहे. पाहावं लागेल. चेंडू गॅप मध्ये ढकलणं फार महत्वाचं आहे, परंतु जोपर्यंत साईपाल आहे तेपर्यंत ते शक्य नाहीये. तसंच चित्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. यावेळी वेगाचा मारा त्याने केला. एक हाय आर्म ॲक्शन पाहायला मिळाली. 34 रन्स ऑन दी बोर्ड. शेवटचे 2 चेंडू यावेळी मात्र खूप चांगल्या पद्धतीने गॅप शोधलाय. 4 धावा मात्र वसूल केल्यात. $38 रन्स ऑन दी बोर्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळी चेंडूच्या पिच पर्यंत प्रॉपर पोहोचलेले. इरादा चांगला होता, परंतु शेवटच्या क्षणी चेंडू मात्र बाउन्स झाला, परंतु चांगला फिनिशिंग टच मात्र या फलंदाजाने दिलाय. होते 5 षटकाची समाप्ती आणि 39 रन्स ऑन दी बोर्ड आणि 40 धावांचं विजयी लक्ष असेल डिंगडॉंग जॉर्ज या संघासमोर. चला, यानंतर नाणेफेकीसाठी मी नक्कीच विनंती करेन व्ही यंग पॅकर माझगाव आणि डेव्हिल 11 मुकेश रॉयल चेंबूर संघ. आपणास विनंती असेल नाणेफेकीसाठी आपण दाखल व्हायचं आहे. व्ही यंग पॅकर माझगाव आणि त्यांच्या विपक्ष DYL 11 मुकेश रॉयल चेंबूर संघ. आपणास विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी नक्कीच सज्ज व्हायचं आहे. चला, व्ही यंग पॅकर माझगाव दोन्ही संघचे कर्णधार नक्कीच दाखल झाले आहेत. सूरज उपाध्याय, त्याचबरोबरीने अजित शाहू. अजून एक मोठा मुकाबला, एक बिग फाईट यानंतरच्या सामन्यात आपल्याला पाहायला मिळेल. आज मुंबईतील 8 बलाढ्य संघ एकमेकांशी मात्र झुंजतील. आज आपण सकाळच्या सत्रात पाहिले ओमकार मालाड संघ नक्कीच या स्पर्धेतून बाहेर फेकला गेला आहे. त्याचबरोबरीने जर पाहिलं असेल फॉर रॉयल संघ मात्र अंतिम 4 मध्ये अर्थातच सेमीफायनलमध्ये जाणारा
पहिला संघ ठरतोय आजच्या दिवसामधून. दुसऱ्या हाफमधून मात्र कोणता संघ सेमीफायनलमध्ये जाईल याच्याकडे विशेष लक्ष असेल. त्याकरता चालू असलेली ही दुसऱ्या हाफमधील पहिला सामना. प्रथम फलंदाजी करीत असताना इथे मात्र सत्यमेने कामोठे ब संघ 40 धावांचा विजयी लक्ष असेल. पाहावं लागेल. वळूयात मात्र मैदानाच्या दिशेला. नक्कीच थोड्याच वेळात नाणेफेक देखील झालेली असणार. एक 2 मिनिटं फक्त थांबायचं आहे या स्पर्धेचे मात्र. या स्पर्धेचे काही विशेष नियम आहेत. सफेद टी शर्ट आणि ट्रॅक घालूनच ही स्पर्धा तुम्हाला खेळायची आहे. त्याचबरोबरीने प्रत्येक संघाचा पहिला सामना 5 षटकांचा असेल. दुसऱ्या फेरीचे सामने नंतर मात्र 4 षटकांचे असतील. याची नोंद सर्व संघांनी घ्यायची आहे. वळूयात मैदानाच्या दिशेला. बॉक्स क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी फलंदाजांपैकी ही जोडी एका बाजूला म्हणजे एकाच वेळी 2-2 रन मशीन मैदानात दाखल झाल्या आहेत. स्ट्राईक एंडला करण पाटील KP 47 आणि दुसऱ्या बाजूला राहुल सुरवाडे उर्फ लॅबो दाखल झालेत. 30 चेंडू आणि 40 धावांचं विजयी लक्ष असेल. रमजानचा हा पहिला चेंडू काय सुरेख चेंडूची हाताळणी झाली परंतु ऑफस्टिकच्या बाहेर येतोय. अतिरिक्त चेंडू मात्र अर्थातच वाईट चेंडू येतोय. दिशा थोडी बाहेर होती परंतु टप्पा मात्र खूप चांगल्या पद्धतीने हाताळला होता रमजानाने. यावेळी मात्र जबरदस्त चेंडू आणि पुन्हा एकदा तोच म्हणजे मागच्या चेंडूची झेरॉक्स कॉपी. लागोपाठचे 2 वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. लाईन थोडीशी बाजूला खेचावी लागेल. टप्पा तर अचूक आहे नो डाऊट. रमजान एक दर्जेदार गोलंदाज आहेत. पाहावं लागेल. बेस्ट वर्सेस बेस्ट. इथे मात्र संधी होती तिथे मात्र चुकी होते परंतु मानस ऐनवेळी आलाय. यांना त्या चौकार पाहायला मिळाला असता. इथे क्विक रिफ्लेक्शन होणं फार गरजेचं होतं. सुशांत रनीम यांच्याकडनं थोडीशी चूक होते. एक मोठा मासा कदाचित गळायला लागला असता परंतु येत आहेत 1+1 2 धावा. रमजानला मात्र एक प्रॉपर टप्पा हाताळण्यात यश येत नाहीये. 4 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 40 धावांचा पाठलाग करीत असताना बॉक्स क्रिकेटचा वंडर बॉय इथे मात्र पहिल्याच चेंडूवर जाळ्यात फसलेला मनीष. इथे मात्र थोडेसे कॅज्युअल एफर्ट्स. चेंडू जरी सोडला असता तरी राहुल बाद झाला असता परंतु हा झेल घ्यायला पाहिजे होता. जरूर मनीष एका चांगल्या दर्जाचे खेळाडू आहेत परंतु तेही दबावात दिसले. 5 धावसंख्या धावफलकावर. यावेळी मात्र टप्पा थोडासा मागे ठेवला. चांगला टप्पा होता. वेग प्रचंड पाहायला मिळाला. बॅटची थोडीशी अलगदेच आणि येते करण पाटीलच्या बॅटमधून 1 धाव. पहिल्या 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 6 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. यावेळी मात्र काय क्विक रिफ्लेक्शन दाखवले राहुल सुरवाडेकरनं. येतोय डॉट बॉल आणि त्यांनी खुला दिल्याने मान्य केलं की चेंडू जो आहे तो पायाला लागलाय. खूप चांगली स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवित असताना
ही खासियत आहे राहुलची. इथे मात्र क्रिकेटचा सन्मान होतोय. चौथा चेंडू यानंतर बॅटची आउटसाइड आहे. चेंडू मात्र गॅप मध्ये आहे. मिळतील 4 धावा. नशिबाचा चौकार म्हणावा लागेल, कारण राहुलचा इरादाच नव्हता त्या दिशेला खेळण्याचा, परंतु बॅटची आउटसाइड एज आणि इथे 4 धावा महत्वपूर्ण, ज्या धावांची गरज होती. एक प्रेशर रिलीज करणारा फटका होता. नक्कीच या 4 धावांशी संघाची धावसंख्या जर पाहिली 10 या धावसंख्येवर. 2 चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक असेल. पॉवर प्लेचं षटक. या दरम्यान मात्र जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न घेतोय यष्टांचा वेध. रमजानचा एक जबरदस्त चेंडू. राहुलला मैदान सोडावं लागेल. एक चांगला फलंदाज बाद झाल्यानंतर अजून एक दर्जेदार फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. रोहन चिले एकदम कॅप्टन कूल अशी त्याची ओळख आहे. खूप चांगले बॅटर देखील आहेत आणि ॲज अ कीपर, ॲज अ कॅप्टन आणि ॲज अ स्ट्रॉंग बॅटर खूप चांगली भूमिका गेली कित्येक वर्ष जॉर्ज 11 संघाकडून यशस्वीरित्या त्यांनी पार पाडली आहे. पाहावं लागेल त्याची आज परीक्षा असेल. आज वेगळा दिवस, वेगळा पेपर असेल. रमजानचा शेवटचा चेंडू. वाह, काय जबरदस्त चेंडू हाताळलाय. बीट केलाय बॅटर आणि यष्टीरक्षकालाही. असं वाटलं होतं बॅटची आउटसाइड एज होती की काय. डॉट चेंडू आणि षटकाची होते समाप्ती. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर याही युवा खेळाडूकडे एक चांगली प्रतिभा आहे. चांगले गोलंदाज ते देखील आहेत. मला असं आठवतं 3 ते 4 वर्षापूर्वी सिद्धी पॅकरमध्ये अ, युवा म्हणजे अपकमिंग युवा स्टार, युवा खेळाडूचा पुरस्कार जेव्हा त्याने मिळवला होता 4 वर्षापूर्वी, तदनंतर मात्र हाही खेळाडू चर्चेत आला होता. त्यानंतर त्याने आरएम रेम्बो संघ, रॉयल मुकेश चेंबूर यासारख्या संघामधून त्यानेही जागा मिळवली होती. ती का मिळवली होती? कारण त्याच्या हातामध्ये फलंदाजी आणि गोलंदाजी या 2 महत्त्वपूर्ण कला त्याच्याही हातामध्ये असतील. पाहावं लागेल आज या धावांचा त्याला बचाव करायचा असेल. हे षटक खूप चांगल्या पद्धतीने हाताळावं लागेल. सोपं नसणार, कारण मुंबई क्रिकेट जगतातील 2 सर्वोत्तम फलंदाज खेळपट्टीवर आहेत. एका बाजूला करण पाटील, दुसऱ्या बाजूला रोहन चिल्ले. रमजानने मात्र शेवटच्या 3 चेंडूवर चांगलाच टप्पा हाताळला. पाहावं लागेल माणस सज्ज होतोय. ते मात्र पहिलाच चेंडू जबरदस्त पद्धतीने हाताळला आहे आणि खूप चांगल्या टप्प्यावर पहिला चेंडूचा मारा त्याने केलाय. फ्लाईट होता, चांगला टर्न पाहायला मिळाला. येथे 1 धाव. 11शी धावसंख्या. 40 धावांचा पाठलाग करीत असताना इथे डिंगडॉंग जॉर्ज 11 संघ. रोहनने खूप सुरेख पद्धतीने फ्लिक केलाय. पाहावं लागेल डायरेक्ट हिट जर असेल तर नक्कीच रोहन संकटात असेल आणि रेफरल सुचवलंय पंचांनी रेफरल सुचवलंय. त्यांचा सॉफ्ट डिसिजन जो आहे तो बाद आहे आणि ते संकटात दिसत आहेत प्रथम दर्शनी. पाहावं लागेल.
साठी मात्र सुनील विश्वकर्मा अर्थातच गांगुली या टोपण नावाने संबंध क्रिकेट विश्व त्याला ओळखतं. पाहावं लागेल त्याच्याही फलंदाजीकडे विशेष लक्ष असेल. परंतु माणसने पहिल्या 2 चेंडूवर नक्कीच प्रभावित केलंय. खूप चांगला टप्पा त्याने देखील हाताळलाय. पाहावं लागेल तिसरा चेंडू. यावेळी मात्र जबरदस्त चेंडू. सुशांत इथे मात्र चूक करतोय. सुशांतने आतापर्यंत 1-2 विकेट जे आहेत ना आपल्या चांगल्या गोल्डन ग्लोव्ज मधून घालवलेले आहेत. काय टप्पा हाताळला होता. करण सारख्या फलंदाजाला मानसने बीट केलाय. म्हणजे नक्कीच तो दर्जेदार चेंडू होता. परंतु कुठे ना कुठे यष्ट्यांच्या मागे चांगली कामगिरी होणं फार गरजेचं आहे. सुशांतलाही ठाऊक आहे या विकेटचं महत्त्व. कदाचित हा क्षण जो आहे सामन्याला कलाटणी देणारा क्षण असू शकेल. इथे मात्र पुन्हा एकदा बीट करतायत. काय जबरदस्त गोलंदाजी करतोय मानस. सोपं नाहीये करण्यासारख्या फलंदाजाला स्ट्रोक पासून वंचित ठेवणं. परंतु हे मैदानाच्या आतमध्ये घडतंय. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 12 धावसंख्या ऑन दी बोर्ड. 40 धावांची गरज, 28 धावांची गरज अजूनही शिल्लक असेल. 20 चेंडू आणि 28 धावांची गरज. मॅच अजूनही ऑन आहे. दबाव तर निर्माण केला या षटकाने फलंदाजांवर. परंतु विकेट्स घेणं फार महत्त्वाचं असेल. पाहूया आणि 3 साइडेड जेव्हा स्पर्धा असते तेव्हा गांगुलीची फलंदाजी एक आकर्षण ठरतं. कारण त्याच्या भात्यात सर्वच फटके आहेत. रिव्हर्स खूप चांगल्या पद्धतीने खेळतो. त्याचबरोबरीने पुढे येऊन फुटवर्क करून जो स्ट्रेट ड्राईव्ह करतो तो देखील फटका एक खूप चांगला फटका खेळतो हा फलंदाज. आणि फार क्विक आहेत. जितक्या जलद पद्धतीने ते चेंडूवर जातात तितक्या जलद गतीने ते मागे सुद्धा येतात. म्हणजे एक लवचिक खेळाडू जे म्हणतात ना तो खेळाडू तो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता. मानाचा हा जबरदस्त चेंडू. पुन्हा एकदा हा चेंडू अडायला पाहिजे होता. परंतु पुन्हा एकदा थोडासा डिफिकल्ट चान्स होता. परंतु एक धाव इथे रोखू शकलेले नाहीत. मानसने जबरदस्त षटक हाताळलंय. म्हणजे त्याने 5च्या 5 चेंडूवर जणू काही प्रत्येक चेंडूवर विकेट येईल की काय अशी परिस्थिती त्याने निर्माण केली आहे. एक खूप चांगली क्लासिकल गोलंदाजी मानसकडून आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा चेंडू 13 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पाहावं लागेल इथे मात्र खूप चांगल्या पद्धतीने फटका सजवलाय. प्रथमेश तेथे होते मिड विकेटच्या दिशेला. षटकाची होते समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर मात्र 14शी रॉयल चेंबूर संघ इथे नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्याने देखील घेतलाय. नक्कीच एक मोठा सामना. महाराष्ट्राचा आवडीचा खेळाडू शुभम लोखंडे देखील इन ॲक्शनमध्ये असतील. पाहावं लागेल. सामन्याकडे वळूयात मैदानाकडे. गोलंदाजीसाठी मात्र गोलंदाज हर्षल दाखल झालेत. यावेळी मात्र जबरदस्त असा फटका कट करण्याचा प्रयत्न. तिथे मात्र कुणालकडनं होते चूक. चुकीचं रूपांतर मात्र 4 धावामध्ये पाहायला मिळते.
तर पहिले 2 चेंडूवर मात्र हल्ला चढवलाय करण पाटील याने. अजूनही 21 धावांची गरज असेल, त्यासाठी चेंडू शिल्लक असतील 16. हर्षल पुन्हा एकदा, यावेळी मात्र जबरदस्त चेंडू. सुशांत कडून आज वारंवार चुका होत आहेत. म्हणजे पहिलेच प्रयत्न चेंडू हातात येणं फार गरजेचं आहे. करणला दिलेलं जीवनदान किती महागात पडू शकतं हे तर येणारा काळच ठरवेल. तुर्तास यावेळी मात्र करणला दिलेलं जीवदान नक्कीच महागात पडेल. येतोय तर नक्कीच अरविंद तांडेल आले आहेत. नक्कीच मॅन फ्रॉम माहुलगाव, एक जुने आणि ज्येष्ठ खेळाडू आहेत. अंडरआर्म क्रिकेट खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी हाताळल्या. सन्मान देण्याचा प्रयत्न. एक धाव इथे मात्र परिपूर्ण केली जाते. इथे ह्या जोडगोळी फोडणं फार गरजेचं असेल. सत्यविनायक कामोटे संघाला डिंगडॉंग जॉर्ज 11 संघाचा जर विचार केला, ही जोडी अतिशय महत्वाचं. धावफलक हलता ठेवणं फार गरजेचं असेल. 13 चेंडू आणि 14 धावसंख्येची अजूनही गरज आहे. मॅच ऑन आहे. या दरम्यान सुरेख असा फटका फ्लिक केलाय आणि नक्कीच खेळपट्टीवर गांगुली खूप चांगल्या पद्धतीने रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. तिसऱ्या षटकाची होते समाप्ती आणि 27 अशी धावसंख्या. आता केवळ 13 धावसंख्येची गरज असेल, त्यासाठी चेंडू शिल्लक असतील 12. नक्कीच ही स्पर्धा जर पाहायचं असेल तर तुम्हाला एल जे रोडला यावं लागेल. आता या रोडला एल जे रोड हे नाव का पडलं, म्हणजे 70-80 वर्षापूर्वीची गोष्ट असेल, ज्यावेळी माहीमचा ब्रिज, माहीम बँड्रा ब्रिज नव्हता आणि तिथे एक बोट जायची आणि ते बोटीला जलसमाधी मिळाली होती आणि त्यातून मला वाटतं काही प्रवाशांचं निधन झालं होतं. हे जेव्हा ज्या व्यक्तीला कळलं, त्या व्यक्तीने मात्र शोक व्यक्त करत आपल्या खात्यामधील 2 लाख रुपये खर्चून तो माहीम आणि बँड्राचा जो ब्रिज आहे तो बांधला होता आणि त्या व्यक्तीचं नाव होतं लेडी जमशेदजी. एक पारसी व्यक्तिमत्व होतं आणि त्या ब्रिजला आणि त्या रोडला मात्र एल जे रोड आपण का म्हणतो, लेडी जमशेदजी हा एक इतिहास त्या रोडचा. या मैदानाच्या मागचा जो रोड आहे एल जे रोड, म्हणूनच त्यांच्या नावे आपण संबोधतो. उळियात मैदानाकडे सुशांत आलेत या संघाचे कर्णधार. 12 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज. यावेळी जबरदस्त पिचिंग, पुन्हा एकदा चूक होते. ही विकेट्स किती महत्वाची होती. जी चूक सुशांतने केली होती तीच चूक इथे मात्र यष्टीरक्षक करतोय. कारण विकेट घेतली असती तर कदाचित चेंडू काउंट झाला असता, परंतु संधीचं सोनं करावं लागेल. गोलंदाजी खूप चांगल्या पद्धतीची होते नो डाऊट, परंतु क्षेत्ररक्षणामध्ये हा संघ थोडासा बॅकफुटला जातोय.
सत्यविनायक कामोटे ब संघ. परंतु अजूनही सामना संपलेला नाही आहे. 12 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज. सुशांत रनीम यावेळी जबरदस्त चेंडू घेत आहे, पायाचा वेध. लेगबायच्या स्वरूपात मात्र एक धाव परिपूर्ण केली जाईल. इथे एक एक धाव कशाही येवोत महत्त्वपूर्ण असतील. म्हणजे मुंबईची लाईफलाईन रेल्वेला आपण म्हणतो, कारण दैनंदिन माणसांचं जीवन रेल्वे म्हणून अधुरं आहे. त्याचप्रमाणे क्रिकेटची लाईफलाईन कोणती असेल तर एकेरी धाव. त्याशिवाय तुम्ही जगूच शकत नाही, तुमचा संघ जिवंत राहू शकत नाही. आणि ती धाव इथे महत्त्वपूर्ण असेल. 11 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज. एक बिग फाईट काटेकी टक्कर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. यावेळी फुटवर्कचा वापर, स्ट्रेट ड्राईव्ह, परंतु काय क्षेत्ररक्षण केले, जोरदार अपील पाहावं लागेल. संकट आहेत बॅटर. मैदानाच्या आतमध्ये बऱ्याच घडामोडी घडत आहेत. हा जर रनआउट नसेल तर कदाचित तिथे 2 धावाही मिळू शकतात. पंचाचा तसा इशारा आलाय, परंतु तुर्तास तिथे पाहावं लागेल. सॉफ्ट जो डिसिजन आहे तो बाद असेल, परंतु रेफर सुचवलंय पंचांनी, संकेत कोटकर यांनी. पाहावं लागेल. अजून एकदा अग्निपरीक्षा असेल आमच्या थर्ड अंपायर्स करता. इथे मात्र OUT आउट, फलंदाज असतील बाद. इथे रनआउटचा येतो महत्वपूर्ण. आणि या मात्र 10 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज असेल. इथे मात्र रोशन आले, नव्याने आलेले फलंदाज. अरविंद तांडेलची विकेट अतिशय महत्वपूर्ण असेल. जो काही 20-25 वर्षाचा जो अनुभव आहे तो इथे सार्थ ठरवावा लागणार आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट लढाई आपण पाहत आहोत. 2 दिग्गज खेळाडू आमने सामने. एका बाजूला सुशांत, तर फलंदाजी एंडला आपण पाहू शकता अरविंद. इथे मात्र बॅकफुटला गेलेत आणि इथे मात्र खूप चांगला निर्णय, प्रेझेन्स ऑफ माइंड अरविंद याचकडून आपल्याला पाहायला मिळत आहे. 10 चेंडू आणि 10 धावांची गरज. यावेळी मात्र फुटवर्कचा वापर, काय जबरदस्त एफर्ट तिथे पाहायला मिळत आहेत. ही एक धाव नाही, नक्कीच 4 धावा नक्कीच वाचवल्या आहेत. सौरभ खेळाडू होते आणि सौरभने पूर्णतः जान झोकून दिल्या. मागच्या काही 2 चेंडूवर मात्र क्षेत्ररक्षक आता जागे झालेले आहेत. चांगली फिल्डिंग होत नव्हती, फलंदाजांना वारंवार जीवदान मिळत होते, परंतु हा एफर्ट जो होता, हार आणि जीत मधला एक महत्वपूर्ण एफर्ट्स आपल्याला सौरभकडून पाहायला मिळाले. फटका देखील तितकाच क्लास होता. खूप चांगला गॅप मध्ये देखील होता, परंतु सौरभचा अडथळा पार करता आलेला नाहीये. काय मॅच रंगलेली आहे, अजूनही कोणाला सांगू शकत नाही की कोणता संघ विजयी होईल. कागदोपत्री जर पाहायला गेलं ना तर डिंगडॉंग जॉर्ज 11 संघ हा मजबूत वाटत होता, परंतु मैदानाच्या आतमध्ये मात्र सत्यविनायक कामोटे ब संघ चुकीचं ठरवतोय. हम भी किसी से कम नाहीये, असंच काहीसं चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. नव्याने आलेला फलंदाज रोशन, याला इथे नक्कीच चांगली कामगिरी करावी लागणार. मी या दिग्गज संघात का माझी वर्णी लागले आहे त्याचं उत्तर मात्र बॅटने द्यावे लागणार. एक नामी संधी आहे त्याच्याकरताही. 9 चेंडू आणि 9 धावांची गरज. एकदम धगधगवाली रिॲक्शन दोन्ही एंड कडून.
इथून फलंदाजाला मात्र चेक केलं जात आहे आणि एकच चेकची मुभा असेल गोलंदाजास. 9 चेंडू आणि 9 धावांची गरज. इथे मात्र जोरदार हिट करण्याचा प्रयत्न, फलंदाज तिथे बाद होतील का? अजून एक जीवनदान. आज ती जागा मात्र 27 ब कामोटे संघाला भावलेली नाहीये. म्हणजे फलंदाज मला वाटतं धावत 1 रन जरी काढून आला ना तरी किपरच्या हातात काही चेंडू सापडणार नाही असं चित्र पाहायला मला वाटतं. जवळजवळ तिसरं जीवनदान असेल ना. सुशांतला चेंडू सापडला ना आता सध्याच्या किपरला तो सापडलाय. ती जागा मला वाटतं थोडीशी अनलकी ठरते, पाहावं लागेल. परंतु डॉट चेंडू येणं महत्वपूर्ण होतं. तो डॉट चेंडू आलेला आहे. यावेळी अजून एक चेंडू कट करण्याचा प्रयत्न कुणाल तिथे आहेत. एक धाव. सुशांतने काय जबरदस्त पिचिंग इथे हाताळलेली आहे. आपला संपूर्ण अनुभव या षटकामध्ये मात्र झोकवत असताना 7 चेंडू आणि 8 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग असलेली स्पर्धा आहे त्यामुळे नक्कीच धावांचा पाठलाग तुम्हाला करायचा आहे. अरविंद तांडेल एक दर्जेदार फलंदाज आहेत. इथे मात्र चकवा देण्याचा प्रयत्न, परंतु अरविंदचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने शेवटच्या क्षणी ते माघारी फिरले अन्यथा ते देखील बाद झाले असते. हा चेंडू किपरच्या हातात आला परंतु फलंदाज तत्पूर्वी क्रीजच्या आतमध्ये. येथे अतिरिक्त धाव. 7 चेंडू आणि 7 धावा. एकदम भयान शांतता मैदानाच्या आतमध्ये. इथे फुटवर्कचा वापर पाहावा लागेल. तिथे सौरभच्या हाती चेंडू. यावेळी मात्र चेंडू हातात आलाय. फलंदाज होतील बाद. खूप चांगले एफर्ट्स. विकेट्स कोणाची येऊ परंतु ही धावा रोखणं फार गरजेचं होतं आणि सौरभसाठी एकदा जोरदार टाळावायला हरकत नाही. सर्व क्षेत्ररक्षकांना जागते रहोचा इशारा असेल. आता चुकी करून फायदा नाहीये कारण ही शेवटची संधी असेल. 9 षटकांचा खेळ झालाय परंतु सामना कभी इधर तो कभी उधर असं चित्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अजूनही कोणी ठामपणे सांगू शकत नाही कोणता संघ विजय होईल. परंतु खूप चांगले एफर्ट्स गोलंदाजीने दिलेत. मानस त्याचबरोबरीने सुशांत, त्याचबरोबरीने उल्लेख करावा लागेल आपल्याला रमजान, या तिन्ही गोलंदाजाने जबरदस्त मारा केलाय. अरविंद तांडेल मात्र नक्की जोपर्यंत खेळपट्टीवर आहेत तोपर्यंत इथे जॉर्ज 11 डिंगडॉंग संघ थोडासा निश्चिंत असेल कारण त्यांच्याकडे स्टेट बॅट आहे त्यामुळे खूप चांगल्या पद्धतीचे स्ट्रोक्स ते देखील खेळतात. परंतु प्रेशर त्यांच्याही डोक्यावर आहे जरी ते दिसत नसलं तरी. 6 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. सामन्याची धगधग वाढवली आहे या सामन्याने. सर्वच प्रेक्षकांच्या हृदयाच्या ठोका वाढल्या असतील. 6 चेंडू आणि 7 निर्णायक धावांची गरज. पहिला चेंडू बीट केलाय पायाचा वेध आणि इथे मात्र लेग बायच्या स्वरूपात एक धाव पाहायला मिळते.
5 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. आम्हाला वाटतं या सामन्यात तिसऱ्यांदा यष्टीरक्षक बदलला आहे. पहिल्यांदा सुशांत होता, त्यानंतर स्क्वेअर लेगचा खेळाडू तो होता. आता प्रथमेशला, अरे बाबा तू तरी बॉल पकड, आता चूक करून फायदा नाही, असंच काहीसा इशारा असेल. 5 चेंडू 6 धावांची गरज. यावेळी जोरदार हिट करण्याचा प्रयत्न. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट. सौरभच्या हातात चेंडू होता. 4 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. एका चौकाराच्या प्रतीक्षेत असेल, कारण कंपल्सरी चेसिंग करायची आहे. 2 धावा तर मुश्किल आहेत या मैदानावर धावून काढणं. त्यामुळे हा सामना जिंकायचा असेल तर एकाच चौकार फार गरजेचं आहे, अथवा एक्स्ट्रा धाव गरजेची असेल. यावेळी फुटवर्कचा वापर बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेला. कुणालची तिथे परीक्षा होती, पाहावं लागेल. 2 धावा आल्यात. मी म्हणत होतो 2 धावा मिळणार नाहीत, परंतु कुणाल भोवऱ्यासारखा त्या चेंडूच्या मागे फिरत राहिला आणि तद्वर मात्र दोन्ही फलंदाजांनी घेतल्या 2 धावा. 3 चेंडू आणि 3 धावांची गरज. तीन चेंडू आणि 3 धावांची गरज. कुणालकडनं चांगले एफर्ट्स होणं फार गरजेचं होतं. ते देखील चांगले खेळाडू आहेत आणि मोक्याच्या क्षणी तेही देखील दबाव दिसले. एफर्ट्स थोडेसे स्ट्रॉंग होणं फार गरजेचं आहे. सत्तविनायक कामोठे ब संघाकडून माणसने टिचून मारा केलाय, त्याबद्दल काही वादच नाही. हे त्याची गोलंदाजीवर मला असं वाटतं 3 धावा काढणं थोडंसं चॅलेंजिंग असेल फलंदाजाला, परंतु डोक्यावर बर्फ ठेवून मात्र खेळी करत असताना अरविंद तांडेल. माहुलगालचं ओरम क्रिकेट, लेदर क्रिकेट खूप चांगल्या पद्धतीने याही फलंदाजाने खेळलंय. रॉयल, जम्बो, जॉर्ज 11, असल्फा यासारख्या मोठ्या संघाचा अनुभव त्याच्या गाठीशी आहे. परंतु क्रिकेटमध्ये शेवटचा चेंडू जोपर्यंत पडत नाही ना, कोणता संघ बलाढ्य कोणता संघ कमकुवत हे आपण ठरवू शकत नाहीत. म्हणजे आजच्या दिवसातले सर्वच सामने जे आहेत ते शेवटच्या चेंडूपर्यंत जवळजवळ जाताना दिसून येत आहेत, कारण 8चे 8 संघ बलाढ्य आहेत. चला मॅच स्पीडअप करा. प्रत्येक चेंडूवर प्लीज टीम मीटिंग करू नका, जास्त वेळ घेऊ नका. इथे मात्र पुन्हा एकदा सन्मान देण्याचा प्रयत्न. कोणती रिस्क घेतलेली नाहीये मानस याने, त्यालाही ठाऊक आहे स्ट्राईक रोटेट होणं गरजेचं होतं. निखिलवर ते चान्स घेऊ शकतात. 2 चेंडू आणि 2 धावांची गरज. त्याला दोन्ही संघांना विनंती असेल, प्रत्येक चेंडूवर चर्चा करा, परंतु चर्चेचं अधिवेशन करू नका. 2 चेंडू आणि 2 धावांची गरज. यानंतर अजून एक बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल. मुंबई बॉक्स क्रिकेटच्या इतिहासातील 2 बलाढ्य संघ सध्याच्या काळातील व्ही यंगपेकर माझगाव वर्सेस त्यांच्या विपक्ष डिवाइल 11 मुकेश रॉयल चेंबूर, हे 2 संघ मात्र आपापसाशी भिडतील. तुर्तास 2 चेंडू आणि 2 धावा हा अतिशय महत्वपूर्ण चेंडू असेल. ही मॅच मात्र मानसने पूर्ण खेचले. म्हणजे फलंदाजी करत असताना त्याने खूप चांगली फलंदाजी आणि वैयक्तिक तो दुसरं षटक हाताळतोय, परंतु काय 10 चेंडूचा त्याने जो मारा केलाय, एकाही फलंदाजाला प्रॉपर टायमिंग करता आलेला नाहीये. गोलंदाजीचा क्लास, परंतु अजूनही सामना ऑन आहे. इथे चुकी करतोय का सौरभच्या हातात चेंडू, पाहावा लागेल. इथे महत्वपूर्ण विकेट्स येते का, पंचांचा इशारा रेफरल सुचवलाय. अजून एक महत्वपूर्ण डिसिजन थर्ड अंपायरच्या दिशेने. सॉफ्ट सिग्नल जो आहे तो बाद आहे, त्यामुळे पाहावं लागेल पुन्हा एकदा. डिसिजन पण असे येत आहेत, कुणीच ठामपणे सांगू शकत नाहीत तो बाद आहे की नाही.
आणि आपल्याकडे जर तंत्रज्ञान असेल तर त्याचाही फायदा आपण घेऊ शकतो. तुर्तास जो सॉफ्ट सिग्नल आहे पंचांचा तो बाद आहे, परंतु एक योग्य पडताळणी आपण करू आणि त्यानुसार आपण योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवू. हा निर्णय पाहण्यासाठी 8-8 डोळे, किती महत्त्वपूर्ण डिसिजन, 4-4 माणसं आहेत. सर्वांना माहिती आहे हा डिसिजन किती महत्त्वपूर्ण असेल. बाकीच्या प्रेक्षकांनी गर्दी करू नका प्लीज. आता या डिसिजन नंतर मात्र एक चेंडू आणि एका धावेची गरज आहे. प्रेक्षक हो, हा सामना आवडला असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. शेवटचा चेंडू, जवळजवळ 10 षटकांचा खेळ झालाय, परंतु गोलंदाजाने काय झुंज दिल्या. चला, योग्य ती पडताळणी करूनच हा निर्णय देण्यात आलेला आहे. त्यामुळे जास्त टीम मीटिंग प्लीज करू नका. खेळायला सुरुवात करा. तुर्तास एक चेंडू आणि एक धावेची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग असलेली स्पर्धा आहे. आणि मानसने जर हा डॉट चेंडू असला तर नक्कीच मानसची चर्चा पूर्ण माहीममध्ये होईल, माहीम बाहेरही होईल, पाहावं लागेल. परंतु सोपं नसेल. अरविंद तांडेल क्रीजवर आहेत. एक चांगला चेंडू, मात्र एक टप्पा खूप चांगल्या पद्धतीने मानसला हाताळावा लागेल. कंपल्सरी चेसिंग आहे, त्यामुळे ही एक धाव तुम्हाला घ्यायचीच आहे. आता पूर्ण चक्रव्यूह रचलं गेलेलं आहे. सर्कलच्या बाहेर मला वाटतं कोणताच खेळाडू दिसत नाहीये सौरभ व्यतिरिक्त. एखादा फलंदाजाला जेवढी भीती एक चेंडूवर 4 धावा अथवा एक चेंडूवर 6 धावांना नसते ना, ती भीती मात्र एक चेंडूवर एक धावा करताना असते. हा प्रेशर खूप चांगला चांगला सेट बॅटरला सुद्धा झेलवत नाही. असे कितीतरी सामने आपण पाहिले असतील आपल्या आयुष्यात. आपण स्वतः या भीतीचा अनुभव घेतला असेल. तो बाबा एक चेंडू 4 धावा काढायला दे, परंतु एक चेंडू एक धावा. कारण आपल्या प्रशंसकापेक्षा विरोधक टपलेलेच असतात. अरे, तुला एक चेंडूत एक धावा काढता आले नाही का? ती एक मानसिक भीती. पाहावं लागेल. एकदा टाळ्यांचा गजर व्हायला हरकत नाही मित्रांनो. एक चेंडू आणि एक धाव. इथे मात्र मानस चुकी करतोय. खूप चांगल्या मार्जिनने, लो मार्जिन